आक्रोश मराठी न्यूज, जनसामान्याचे हक्काचे व्यासपीठ। आज जय लहुजी जय भीम जय संविधान। आज सामाजिक न्याय संघर्ष मोर्चात तुम्ही सगळे उपस्थित झाला म्हणून मी कुमारी समता संतोष कमाने तुमचं सहर्ष स्वागत करते। सामाजिक न्याय संघर्ष मोर्चात आज तुम्ही सामील झाला हे जर मला खूप अभिमान वाटतं आणि मी माझ्या भाषणाला सुरुवात करते त्याआधी मी एक छोटीशी गोष्ट सांगते। एका कुटुंबात 4 भावंड होती, 2 मुली आणि 2 मुलं। त्यांच्या वडिलांनी त्यांना एक भाकरी खायला दिली आणि ते म्हणले की ही एक भाकरी आहे, ती चटकन वाटून तुम्ही खावा। पण त्यांचा मोठा मुलगा होता, तो खूप दष्टपुष्ट होता। त्याने स्वतःची पण भाकरी खाल्ली, त्या तिघांचीही भाकरी खाल्ली। ती तिघं पण राहिले उपाशी। मग आपल्या आरक्षणाचं पण असंच झालंय। तो ताकदवर समाज आहे, त्याच समाजाला सगळा फायदा भेटतो, बाकीच्या समाजांना काहीच फायदा भेटत नाही। म्हणूनच हा सामाजिक न्याय संघर्ष मोर्चा ह्याच्यासाठीच काढलेला आहे। म्हणून आपली मुक्ता साळवे नाही का, तिनं शिकवलंय मला अन्यायाविरुद्ध कसं लढायचं। तिच्याच विचारांनी मी आज प्रेरित होऊन तुमच्या समोर इथं उभी आहे। आमच्या समाजाचा विचार कोण करणार? आमच्या समाजाचा विचार कोण करणार? यांच्या शिक्षणाचं काय, यांच्या नोकरीचं काय, यांच्या संधीचं काय? आम्ही कुणाचं मागतही नाही, आम्ही कुणाच्या वाटणीचं पण मागत नाही। फक्त आमच्या वाटणीचं जे आहे ते आम्हाला पाहिजेच। मी आज सरकारला एवढंच सांगते की आमचा आवाज ऐका, आमच्या समाजाचा विचार करा, आम्हाला न्याय द्या, एवढंच सांगते। जय हिंद जय लोकशाही अण्णाभाऊ साठेंचा विजय असो। लोकशाही अण्णाभाऊ साठेंचा विजय असो। छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय। छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय। छत्रपती शाहू महाराजांचा विजय असो। छत्रपती श्री शाहू महाराजांचा विजय असो। महात्मा ज्योतिराव फुलेंचा विजय असो। महात्मा ज्योतिराव फुलेंचा विजय असो। मुक्ता साळवेंचा विजय असो। मुक्ता साळवेंचा विजय असो। लहुजी वस्ताद साळवेंचा विजय असो। लहुजी वस्ताद साळवेंचा विजय असो। आरक्षण आम्हाला मिळालंच पाहिजे, आरक्षण आम्हाला मिळालंच पाहिजे, आरक्षण आम्हाला मिळालंच